श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। सध्या पितृपक्ष सुरू आहे। आपण मागच्या वेळेला या पितृपक्षा संबंधित जे आपले कर्तव्य आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती घेतलेलीच आहे। ज्या कोणी सेवेकऱ्यांना आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, परंतु काही तांत्रिक व्यावहारिक अडचणीमुळे जर समजा त्यांना जी सांगितलेली तिथी असते, म्हणजे प्रत्येकाची आपली ठरलेली किंवा आमचे पित्र जे ते प्रतिपदेला जेवतात, कोणाशी द्वितीयेला, असं जे दिलेलं आहे पंचांगात किंवा इतर ते माहिती दिली असते, परंतु काही कारणामुळे जर त्यावेळेस जर घडू शकलं नाही तर पहिली गोष्ट म्हणजे ह्या 15 दिवसात केव्हाही केलेलं चालतं। दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी दुसरे चांगले मुहूर्त जे ते म्हणजे एक द्वादशीचा मुहूर्त असतो आणि तिसरं म्हणजे अमावस्येचा मुहूर्त असतो। त्यांना कोणत्याच मुहूर्त काही ना काही कारणामुळे साधता आले नसतील तर त्यांना सर्व पित्री अमावस्या ज्याला म्हणतात त्या दिवशी मात्र सगळ्यांना त्या आपल्या पितरांचं कर्म केलेलं चालतं। तर अशा प्रकारे आपल्याला हे पितरांची जी जबाबदारी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे। पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या व्यावहारिक प्रापंचिक जे आपले कर्म आहेत त्याच्यामध्ये कुठलेही अडथळे येणार नाहीत। आणि ज्या दिवशी पितृकर्माची सर्व पित्री संपली की लगेच दुसऱ्या दिवशी एक आनंदाची पर्वणी सुरू होते। आपल्या आर्य सनातन हिंदू धर्मामध्ये जे प्रमुख सण सांगितलेले त्याच्यामध्ये आपण नेहमीच म्हणतो की दिवाळी दसरा सर्व सण विसरा। असं दसऱ्याच्यासाठी जे नवरात्र आहेत, शारदीय नवरात्र ज्याला म्हणतात, ते अश्विन शुद्ध पक्षापासून सुरू होतात, म्हणजे सर्व पित्री म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी 3 तारखेपासून हे नवरात्र सुरू होतात। हे नवरात्र सुरू होताना प्रत्येक सेवेकऱ्याला आपल्या आपल्या कुलपरंपरा आहेत त्यानुसार घटस्थापना, आई भगवतीची सेवा आणि नैवेद्य, आरती इत्यादी करायचे। ज्यांच्या घरामध्ये जसे उपवासाचे इत्यादी संदर्भात परंपरा असतील त्यांनी आपल्या कुलपरंपरांचं पालन करायचं आहे। आणि 9 दिवस नवरात्र काळामध्ये ह्या भगवतीच्या अधिकाधिक सेवा आपल्याला करायच्या आहेत। आणि याच्याशिवाय एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की ह्या ब्रह्मांडामध्ये ह्या पृथ्वीतलावर आजपर्यंत कोणीही केला नाही असा संकल्प परमपूज्य गुरु माऊलींनी केलेला आहे, तो म्हणजे अब्जचंडीचा। आणि नवरात्र, शारदीय नवरात्र काळामध्ये भगवतीचे पाठ करणं म्हणजे एक अतिशय दुर्लभ पर्वणी आहे। कारण की सप्तशतीचे जे कीलक आलेले त्याच्यामध्ये भगवान शंकराने सांगितले की एक जरी पाठ केला तरी त्याचं पुण्य आपल्याला गिनती करता येत नाही। समाप्ती नसत पुण्या ब्रह्माही देऊ न शके। तर अशा प्रकारचं एका पाठाचं पुण्य देखील इतकं मोठं आहे की ते देखील साठवता येत नाही। इथे तर आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलंय या काळामध्ये 21, 14 अशा संख्येने पाठ करायला सांगितलेले आहे। नाही झाले तर निदान कमीत कमी दिवसाला एक तरी पाठ आपल्याकडनं व्हायला पाहिजे, असा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे। पाठ आपल्याला आपण घरी करू शकतो, आपल्या नजीकच्या केंद्रामध्ये करू शकतो, आपल्या नजीकच्या मंदिर काय असेल किंवा एखादं काही स्थान असेल त्या ठिकाणी सार्वजनिक लोक एकत्र, तिथे 4 लोकांनी 10 लोकांनी एकत्र येऊन जरी पाठ केले तरी चालतात। फक्त महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण याची खात्री करावी की केलेल्या पाठाची नोंद ही आपल्या केंद्राच्या माध्यमातून किंवा आपल्याजवळ ॲप असेल तर ॲपच्या माध्यमातून देखील आपण करू शकतो। आपण गुगल प्ले स्टोअरवर जर गेलो तर प्ले स्टोअरवरती जे ते एक ॲप मिळतं, श्री गुरुपीठ, PEETH लिहितात। हे ॲप दिंडोरी प्रणितचं आपलं ॲप आहे। त्याच्यामध्ये अब्जचंडी अंतर्गत नोंद करण्याची एक सिस्टम दिलेली आहे। त्या सिस्टमवरती जर गेलो तर आपण कोणती सेवा वैयक्तिक आहे का सामुदायिक हे विचारतात। आपली वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामुदायिक असेल त्याप्रमाणे आपण ते नोंद करायची। आणि आपल्याला जे ऑप्शन दिले त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ म्हणून ऑप्शन दिलेला असतो। तर त्या दुर्गा सप्तशती पाठाच्या ठिकाणी आपण केलेल्या पाठाची संख्या लिहायची आणि सेवा जतन करा म्हणले की ती सेवा सेव्ह होते आणि त्याची नोंद जी येते दिंडोरी दरबाराला आपल्या गुरुमाऊलीच्या चरणी पोहोचते। लक्षात घ्यायची गोष्ट आहे मित्र की आजपर्यंत या ब्रह्मांडामध्ये एवढा मोठा संकल्प कोणी केलेला नाही आहे आणि हा नुसता संकल्प करून गुरुमाऊली थांबले नाही, तर आजपर्यंत कमीत कमी 85 कोटीपेक्षाही अधिक पाठ इथे होऊन गेलेले आहेत आणि राहिलेले अतिशय थोडे आहेत। या पर्वणीचा आपल्याला त्यानिमित्ताने अधिकाधिक फायदा घ्यायचा आहे
आणि अधिकाधिक प्रमाणामध्ये मराठी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे. ज्यांच्याकडे ग्रंथ असेल त्यांनी आपले ग्रंथ कुठे आहेत काय तपासून काढून ठेवायचे. नित्य वाचनात असतील तर प्रश्नच नाही, कारण की कित्येक सेवेकरी हे दिवसाला 2 अध्याय वाचणारे देखील असू शकतात. परंतु इतरांनी आपली आपली तयारी करून ठेवायची आहे. नवरात्र जवळ आलेले आहेत आणि पाठांची पाठ आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचे आहेत. इतरांना देखील करायला सांगायचं आहे. आपण जर स्वतः सेवेकरी झालो तर आपलं एक फळ मिळतं, परंतु इतरांना जर सेवेकरी घडवलं ते गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य आपल्याला लाभतं. तर ह्या निमित्ताने ही संधी साधायची आणि अधिक लोकांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडनं देखील हे दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला करून घ्यायचे आहेत. जेवढे पाठ होतील तेवढे संकल्प लवकर पूर्ण होईल, तेवढं आपल्या भारताचं कल्याण होणार आहे, आपल्या विश्वाचं कल्याण होणार आहे. आणि यासाठी गुरुमौली जी धडपड करतायत त्याच्यामध्ये आपण आपला खारीचा वाटा उचलायचा आहे. त्याच्यानंतर आपण तो प्रवास सुरू केलेला आहे. सामान्य व्यक्ती ते सुसेवेकरी. आपण प्रश्नोत्तरापर्यंत आलो. तो प्रश्नोत्तराचा कागद घेतला, प्रश्नोत्तराच्या कागदावरती आपली माहिती लिहिली आणि त्या सेवेकऱ्यांकडे प्रश्नोत्तराचा कागद दिला. आपली जी समस्या आहे त्याच्याबद्दल त्यांची चर्चा केली. त्यांनी सांगितलेलं शांतपणे आपण ऐकून घेतलं. त्यांनी लिहून दिलेलं आहे ते देखील आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. सेवा नुसतीच लिहून घ्यायची नाही, तर ते सेवेकरी किंवा त्यांना मदतीला आणखीन कोणी सेवेकरी असतात की सेवा कशी करायची हे समजून सांगतात. कधी कधी एखादा दिलेला मंत्र जो आहे तो कुठे उपलब्ध आहे आपल्याला माहीत नसतं. सर्वसामान्यपणे नित्यपणे लागणारे मंत्र असतात ते जे आहेत ते आपल्याला नित्यसेवा या ग्रंथात मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे सेवेकऱ्याचं कागद घेतल्यानंतर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या ठेवायच्या की आपल्याला घरामध्ये ठेवण्यासाठी एक स्वामींचा फोटो घ्यायचा आहे. स्वामींचा फोटो घेतल्यानंतर आपल्या जपासाठी लागणारी एक माळ घ्यायची आहे. माळ्याच्या बरोबर त्या ठिकाणी गोमुखी देखील मिळते. म्हणजे माळ अशी झाकून ठेवायची असते तर त्यासाठी गोमुखी मिळते. तर ती गोमुखी देखील आपल्याला अवश्य घ्यायची आहे. आणि नित्यसेवा एक ग्रंथ आहे. एवढ्या तर किमान गोष्टी स्वामी सेवा मार्गामध्ये प्रवेश करताना लागतात. जसं कुठे जायचं म्हटलं आपण शिदोरी बांधतो तहान लाडू भूक लाडूची, तसं आपल्याला आध्यात्मिक मार्गातनं आध्यात्मिक पद्धतीने आपल्या कुटुंबावर आपल्या व्यक्तिगत आयुष्यात राहिला प्रश्न जर सोडवायचा असेल तर ही शिदोरी बांधून मग त्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि त्या सेवेकरांनी सांगितल्याप्रमाणे मराठी दुर्गा सप्तशती ग्रंथ देखील कदाचित सांगू शकतात आपल्या समस्येच्या अनुसरून. तर त्याप्रमाणे तो देखील आपल्याला घ्यायचा आहे. आणि नवरात्र काळामध्ये आपण आत्ता बघितल्याप्रमाणे त्याचं वाचन तर करायचंच आहे. हे केल्याने कुलदेवीची कृपा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. आणि आपल्याला घरातली जी वडीलधारी असतात ते कुलदेवी आणि कुलदैवत, तर ह्यांची जर आपल्याला कृपा मिळाली तर इतर देवदेवतांपासून ते आपलं रक्षण करतात. आई भगवती जी शस्त्रास्त्र कशासाठी धारण करते तर आपलं रक्षण करण्यासाठी प्राप्त करते. दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये तसाच उल्लेख आलेला आहे की देवदेवतांवरती आलेल्या संकटांचं निवारण करण्यासाठी खड्गाने रक्ष देवीने शूलाने रक्ष अंबिके असे म्हणजे एक शस्त्रापासून कसं देवी तू आमचं रक्षण करावं याचा वापर करून ही प्रार्थना आपण करतो. आणि आई भगवती देखील त्याप्रमाणे ते शस्त्रास्त्र हातात घेऊन आपल्या येणाऱ्या संकटापासून आपलं रक्षण करते आणि चारी दिशांनी सर्व बाजूनी ती आपल्याला संरक्षण देते. पुत्राचे किती अपराध असले तरी ती आई पोटी घालते. तसं आई भगवती कुलस्वामिनी जी आहे ते आपल्याकडनं काही अपराध कळत न कळत झाले असेल जाणता अजाणता, तर आई भगवती देखील ते अपराध आपल्या पोटात घालून आपलं संरक्षण संवर्धन करते. पण त्याच्यासाठी कमीत कमी आपल्याला तिच्यापर्यंत पोहोचावं तर लागेल. तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे एक सर्वात उत्तम मार्ग म्हणजे हा नवरात्र काळामध्ये पाठ करणे. पाठ करताना एक लक्षात घ्यायची छोटीशी गोष्ट अशी आहे की ग्रंथ दुर्गा सप्तशती जो आहे संस्कृत मूळ ग्रंथ तो मार्कंडेय ऋषींनी वाचन केलेलं आहे, लिहिलेलं आहे. सांगितलं होतं आई भगवतीने. कुठे सांगितला होता? वणी सप्तशृंगी. आपण नाशिकहून जर निघालो तर दिंडोरीच्या पुढे गेले की वणी लागतं. वणी गडावरती जिथे आईसाहेब बसलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी असं कान केलेलं आहे. कशासाठी? की आपण जे वाचन करतो ते ऐकायला त्या उत्सुक आहेत, म्हणून त्यांनी असं कानावरती हात ठेवलेला आहे. वाच रे बाबा मी ऐकते. मार्कंडेय ऋषींनी वाचन केलं, आई भगवतीने ऐकलं. आम्ही वाचन केलं तरी आई भगवती ऐकणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला सुरुवात करायला लागेल. आणि ह्या काळामध्ये नवार्ण मंत्र जो आहे ते नवार्ण मंत्र देखील अधिकाधिक जप या काळात घडावा. त्याचं फळ अधिकाधिक प्रमाणात मिळतो. जे जे सण जे जे वार जे जे व्रत वैकल्य जो कालावधी ज्या देवतांचा असतो त्या कालावधीमध्ये त्या देवता अधिक प्रमाणात सक्रिय आणि कार्यरत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी केलेल्या सेवा जे ते अधिकस्य अधिकम फलम म्हणतात. यानुसार त्या काळाचं फळ हे मोठ्या प्रमाणात मिळतं. उदाहरणार्थ गणपती सेवा आपण गेल्या 10 दिवसात जर केली असेल गणपतीच्या तर त्याचं फळ त्या काळात अधिक चांगल्या प्रमाणात मिळतं. इतर वेळेस गणपती अतिशय करू नये असं नाही किंवा गणपतीच्या स्तोत्र वाचू नये असं नाही, इतर वेळेस त्याचं फळ मिळतंच.
परंतु त्या त्या काळामध्ये ते देवांचं जे तत्त्व आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं, त्याच्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात फळ मिळतं. तसं आहे ह्या अश्विनी नवरात्रामध्ये केलेल्या सेवेचं फळ अधिक प्रमाणात मिळतं. त्याचप्रमाणे चैत्री नवरात्र आहेत, त्या काळात केल्याचं फळ मिळतं. परमपूज्य गुरुमाऊलींनी तर आपल्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा सखोल अभ्यास करून सांगितले आहे की प्रत्येक महिन्यामध्ये एक एक नवरात्र आहेत. मार्गशीर्षामध्ये आपल्या गुरूंचे नवरात्र आहेत, म्हणजे गुरुपौर्णिमा असते, दत्त जयंती असते, त्याचे दत्त जयंतीचे नवरात्र एक प्रकार असतात, खंडेरायाचे नवरात्र असतात आणि चैत्रामध्ये देवीचेच नवरात्र असतात, आश्विनामध्ये देवीचे नवरात्र असतात. असे जे सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुमाऊली आपल्याला समजून सांगतात आणि आपल्याकडे तयार करून देतात. त्याचा वापर करून आपल्याला आपलं जीवन सुलभ करायचं आहे आणि आपल्याला सामान्य व्यक्ती ही बदलून आपली ओळख बदलून एक स्वामी समर्थांचा दिंडोरी प्रणित सुसेवेकरी अशी एक नवीन ओळख आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पावलं आपण टाकायला सुरुवात केली आहे. हे पावलं आपण पुढेच टाकत राहायचं आहे आणि अधिकाधिक सेवेकरी घडवायचा देखील प्रयत्न ह्या निमित्ताने प्रत्येकाने करायचा आहे. आपल्याला बाकी काय आपल्या हातात नसलं तरी आपण कोणाला सांगू शकतो का तुम्ही केंद्रात या. फोनवरती बोलताना सगळं झालं की अरे एकदा केंद्रात येऊन जात जरी अधूनमधून, एवढं जरी सांगितलं तरी ते गुरुमाऊलींकडे त्या सेवेची नोंद होती. आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळतं. त्याच्या भाग्यात असेल तो येईल, त्याच्या भाग्यात नसेल तर त्याचं भाग्य जागा व्हायला सुरुवात होईल आणि त्याचे जे पुण्य होईल त्याच्यामध्ये आपल्याला वाटा मिळतो हे निश्चित आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रकारे आपण नवरात्रामध्ये अधिकाधिक सेवा करायच्या आहेत. त्याच्याशिवाय आणखी नवमी आणि दसऱ्याची सविस्तर माहिती आहे, म्हणजे योग्य वेळी जाईल. सध्या नवरात्राची तयारी करायला सुरुवात करायची आहे, ग्रंथ वगैरे काढून ठेवायचे, माळ जे असेल देवीची घटस्थापनेची घरातली तयारी असते ती देखील आपल्याला करून सगळ्या प्रकारे सज्ज व्हायचं आहे. पितरांची सेवा करायची आणि नवरात्रासाठी सज्ज व्हायचं आहे. झालेली सेवा स्वामी गुरुमाऊलीच्या चरणी रुजू करतो. एक छोटीशी विनंती आपल्याला आहे की हे ज्ञान गुरुचं देणारे तेच, प्रचार प्रसार करणारेही तेच, आपण सर्वजण निमित्त मात्र आहोत. खारीचा वाटा उचलायचा आहे. शेजारी शेअर नावाचं एक बटन आहे, शेअर नावाचं बटन दाबून आपल्या फेसबुक फ्रेंड्स असतील किंवा यूट्यूब फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत पोहोचायला आपल्याला याची मदत करायची आहे. जेवढ्या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारामध्ये आपण आपला सहभाग नोंदवू त्याचं देखील गुरुमाऊली आपल्याला निश्चित चांगलं फळ देतील. वाणीला विराम देऊयात. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी समर्थ.